एकदाच यावे सखया तुझे गीत कानी, धुंद होनी मी जावे धुंद त्या सुरानी. कातरवेळ. निशब्द होऊन सह्याद्रीकडा अस्ताला जाणारं रविबिंब डोळ्यात साठवतो. प्रसन्न करणारा पक्ष्यांचा आवाज, हळूवार अंगाला स्पर्श करणारी वाऱ्याची झुळूक अलगद मनावर फुंकर घालते. हिरव्या गर्द दरीतून लांबवर दिसणारं कोकण नजरेत मावत नाही. त्याच नजरेत उभा टाकतो तो शिवगड. अतिशय सामान्य स्थितीत असून सुद्धा मनाच्या श्रीमंतीने आदरातिथ्य करणारा शिवगड या विलोभनीय दृश्याचा इतिहास काळापासून साक्षीदार आहे. ढळत जाणाऱ्या सूर्यबिंबाची तिरकी किरणे जेव्हा घोंसरीच्या तलावाच्या पाण्यावर पडतात तेव्हाचा सोनेरी क्षण धरू जाईपर्यंत हातातून निसटून जातो. खोल खोल दरीत एखादं माकड आपल्या साथीदारांना घरी परतण्यासाठी साथ घालतंय. काय सांगावं, तो दरीच्या कड्यावरून आपटत घुमत येणारा आवाज काळजात स्वतःची जागा निर्माण करतो. हॉर्नबिलसारखे मोठे पक्षी सुद्धा आपल्या सुरक्षित ठिकाणी परतताना वाऱ्याला कापतात. त्यावेळी पंखांचा सू असा आवाज लक्ष वेधून घेतो. आता सूर्य जरी ढळत असला तरी स्वच्छ दिसतंय, त्यामुळे अजूनही कड्यावरचा काळा खडक आपल्याला उठायला देत नाही. थांबण्याचा आग्रह करताना पश्चिमेकडची छटा दाखवतो, तर मध्येच पक्ष्यांच्या किलबिलाटाकडे कान टवकारून बोट दाखवतो. त्याची थांबण्यासाठीची आमिष लक्षात येतात, पण ते अतीव प्रेम पाय धरून ठेवतो. शेवटी निरोप घेताना मायाने डोळ्यात पाणी भरलेला हा खडक परत परत वळून बघायला लावतो. कड्याकडून थोडंसं पुढे गेलं की एक आश्रम आहे. त्या आश्रमात फक्त 4 लोक राहतात. जवळजवळ 6-7 किलोमीटरपर्यंत लोकवस्ती नाही. पशुपक्ष्यांच्या वस्तीत दाटी वाटेने तरीही मोनमोकळं ही लोक राहतात. विस्तारलेल्या पिंपळाखाली एक छोटंसं निरंजन आपल्या परीने उजेड देत त्या सांजवेळच्या वातावरणाला साथ देत होतं. कातरवेळच्या दिव्याबरोबर शेणाने सारवलेल्या जमिनीवर थोडा वेळ बसून हितगुज करावंसं नाही वाटलं तर नवल. काय सुंदर ते वातावरण, एकांतात भान हरपून जावं. अंगणात तर वाऱ्याची तारांबळ झाली आहे. त्या प्रेमाच्या गारव्याने मागून येऊन माझे डोळे बंद करत हळू आवाजात ओळख विचारली. ओळख विसरलो तर मला जगता तरी येईल का? वाऱ्याबरोबर सुखदुःखाची देवाणघेवाण करताना गर्द काळोखाने कधी शाल पांघरली कळालंच नाही. परतीच्या दोराचा आधार घेतच उठावं लागलं. पण ह्या सगळ्या मंडळींच्या प्रेमाच्या ओलाव्याने निघताना पाय अडखळत होता. दारातून निघताना निरोप देण्यासाठी एक गवारेडा 4 पावले पुढे आला. वाट ओळखीची जरी असली तरी तो मातृहृदयाने सावकाश जायला सांगत होता. जाता जाता त्याने पुन्हा आवर्जून दाजीपूरला येण्याची विनंती केली. ही ओढ मनात कोरून मी निघालो. धुंद होनी मी जावे धुंद त्या सुरा